नमस्कार मित्रांनो, परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, यूट्यूबकडून काही स्ट्रिक्ट रूल्स आलेले आहेत आणि ते रूल्स आपल्याला माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे. समजा मित्रांनो, हे रूल्स आपल्याला जर माहीत नसेल तर कधी आपलं चॅनल डिलीट होईल हे आपल्याला माहीतसुद्धा होणार नाही आणि कशामुळे चॅनल डिलीट झालं हे सुद्धा आपल्याला माहीत होणार नाही. तर मित्रांनो, खूपच महत्त्वाची स्ट्रिक आहे जे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, जवळजवळ सर्वच क्रिएटरना हे माहिती असतं की यूट्यूबच्या काही गाईडलाईन्समध्ये जर काही आपण चूक केली तर यूट्यूब आपलं चॅनल डिलीट किंवा आपलं चॅनल हे टर्मिनेट करून टाकते किंवा आपल्या चॅनलवरती एक स्ट्राईक देऊन टाकते. परंतु आता रूल्समध्ये खूप चेंजेस झाले आहेत. इथे तुम्ही स्क्रीनशॉटवर पाहू शकता. These policies apply to all types of content on our platform, including, for example, unlisted and private content, comments, links, community posts, and thumbnails. This list isn't complete. मित्रांनो, याची माहिती मी तुम्हाला मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सर्वप्रथम आपण अनलिस्टेड अँड प्रायव्हेट कंटेंट याबद्दल माहिती घेणार आहोत. समजा मित्रांनो, आपण बरेचसे असे व्हिडिओ अपलोड करताना काही व्हिडिओज आपले अनलिस्टेड किंवा प्रायव्हेटमध्ये आपण ठेवून देतो. परंतु इन केस त्या व्हिडिओमध्ये काही यूट्यूबच्या गाईडलाईननुसार जर काही चेंजेस असेल, म्हणजेच त्या रूल्सनुसार जर काही बदल असेल, तर आपला व्हिडिओ हा अनलिस्टेड किंवा प्रायव्हेटमध्ये असेल सुद्धा त्याच्यावर स्ट्राईक पडू शकते किंवा ते चॅनल आपलं टर्मिनेट होऊ शकते. ही एक गोष्ट लक्षात. मित्रांनो, नंबर 2 आहे कमेंट. समजा आपण जर कुणाच्या चॅनलवर एखादी खराब म्हणजेच खूप खराब जे यूट्यूबच्या रूल्सच्या बाहेर असेल अशी जर कमेंट केली असेल तरीही सुद्धा आपलं चॅनल टर्मिनेट होऊ शकतं. नंबर 3 लिंक्स. आपण आपल्या यूट्यूबमध्ये म्हणजेच आपल्या व्हिडिओमध्ये जर एखादी लिंक किंवा वेबसाईट किंवा एखाद्या ॲप्लिकेशनची लिंक जर लावली असेल आणि ते जर यूट्यूबच्या गाईडलाईन्सच्या अगेन्स्ट असेल तरीही आपला यूट्यूब चॅनल हा टर्मिनेट होऊ शकतो, म्हणजेच डिलीट केला जाऊ शकतो. नंबर 4 कम्युनिटी पोस्ट्स. जर आपण आपल्या व्हिडिओवर दुसऱ्याच्या व्हिडिओची कम्युनिटी पोस्ट किंवा दुसऱ्याच्या व्हिडिओची एखादी लिंक जर आपण आपल्या व्हिडिओवर लावाल तरीही आपलं चॅनल बर्बाद होऊ शकतं. आपल्या चॅनलवरती स्ट्राईक येऊन आपलं चॅनल पूर्णपणे डिलीट होऊ शकतं. नंबर 5 ही शेवटची आणि खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, की यामध्ये थंबनेल. इन केस आपण आपल्या व्हिडिओवर असं काही थंबनेल जर लावाल, समजा एखादी सेक्शुअल चीज किंवा काहीतरी गलत बात दाखवली असेल, म्हणजेच जेणेकरून यूट्यूबच्या गाईडलाईन्समध्ये आणि जर ते थंबनेल यूट्यूबच्या गाईडलाईनच्या अगेन्स्ट असेल तरीही आपलं चॅनल बर्बाद होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे हे रूल्स आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. नाहीतर हे रूल्स जर आपल्याला माहीत नसतील तर आपलं चॅनल कधी डिलीट होईल आपल्याला पत्तासुद्धा लागणार नाही. तर मित्रांनो, एवढ्या साऱ्या नवीन रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि आपल्याला आपलं चॅनल वाचवायचं आहे. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.